ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ गुरु संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत राहतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला दिव्य अनुभव येईल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाची बातमी लवकरात लवकर येणार आहे. त्यासाठी तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मन लावून ऐका, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी भक्तांनो, माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतो. आणि मग फोनवर बोलायला धन द्यावे लागते तर देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा हा सावरत असतो. म्हणून स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच असेल. म्हणून ते नातं फक्त आपण स्वामी समर्थांशी जोडायचं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, कसं बोलू, किती बोलू स्वामी तुमच्याबद्दल, तुमची व्याख्या सांगायला मला शब्दच पुरत नाही. जगन्य हे गोष्टींनी अनेक भरलेल्या माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं कधी न मिटणारं पान स्वामी तुम्ही आहेत. सुखाच्या क्षणांमध्ये माझ्या चेहऱ्यावर खुललेल्या गोड हास्यातला आनंद स्वामी तुम्ही आहेत. माझ्या अंतर मनातून वाहणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला प्रत्येक वेळी मिळणारी योग्य दिशा स्वामी तुम्ही आहेत. यशाच्या शिखराकडे भरारी घेताना माझ्या पंखामध्ये सामावलेलं सगळं बळ स्वामी तुम्ही आहेत. दुःखाच्या ढगांनी व्यापून टाकलं जर माझं मन तर कधी तर निराशेचं घुसर पांगवणारा वारा तुम्ही आहेत. आणि पडलं चुकीच्या मार्गावर पाऊल माझं कधी तर बेधडकपणे मिळणारा इशाराही स्वामी तुम्हीच आहेत. माझ्यातल्या संसाराचं आणि संस्काराचं तेज स्वामी तुम्ही आहेत. मनातल्या विचारात सौंदर्य तुम्ही आहेत. माझ्या प्रत्येक प्रयत्नांनी ही जिद्द तुम्हीच आहेत आणि भरकटण्यापासून रोखणारी हद्दही स्वामी तुम्हीच आहेत. आणि स्वामी, मी तुम्हाला सर्व काही मानू इच्छितो. आणि स्वामी म्हणतात, जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, तर स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाहीये. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर फक्त असतं. म्हणून नको भूलू नाम स्वामींचे, सार्थक होईल जीवनाचे. किती वर्ण गुण मी त्यांचे, असेच आहे स्वामी आमचे. आणि ते स्वामी सदैव आपल्या पाठीशीच राहणार आहेत. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत. आणि मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःला योग्य गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं सुखी राहाल. आणि या चुकीच्या गोष्टी आपण आत्मसात अजिबात करू नये. काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो, जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळचं समजून बसतो, पण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आपण असतं. पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनू नये यावर मात्र तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणून अध्यात्म्यात आपल्या गुरुशिवाय आणि आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी तुम्ही गुरुचरित्र हे वाचले पाहिजे. आणि गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेलं पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चारित्र, कथा, लीला, वर्णन आहे. आणि म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिंगत होत असते. मग तुमचे गुरु कुठलेही असो, त्यातून तुम्हाला त्यांचा प्रत्यय नक्कीच येईल. म्हणून मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं ना की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने तो वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण फक्त ठेवलं पाहिजे. म्हणून बाळा, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे.
म्हणून दुसऱ्यांकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी सर्व काही स्वामी समर्थ पाहून घेतील असं ते आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. आणि सोन्याच्या माळेने आजभर खूप संसार मोडलेले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे मात्र केले आहेत. अर्थात भागवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे. आणि हे मात्र निश्चित म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक, काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि म्हणून परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाहीये. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून एवढं नको चिंता करू बाळा, असे स्वामी म्हणत आहेत. जा लवकर चिंतामुक्त होशील, आशीर्वाद आहे माझा. आणि असाच आशीर्वाद स्वामी आपल्याला कायमस्वरूपी देत राहतात आणि तो आशीर्वाद नक्कीच आपण घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, साधना म्हणजे काय असतं की आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर आपण अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा तुम्हाला ते करावे लागते आणि त्यालाच आपण साधना असेही म्हणतो. म्हणून कितीही तुम्ही जीवनात काहीही करा, पण साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परमशक्ती आहे, नम्रता हा संपूर्ण सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपल्याला भरपूर काही मार्गदर्शनही करत असतात. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं बरं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलोत आणि आमचं हे सर्वात मोठं भाग्य सुद्धा आहे. म्हणून स्वामी एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी? आपल्यासाठी आपल्या सेवेकरांची इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी एखाद्या याची जगण्याची इच्छा आजच मरून जाईल एवढं तुम्ही आमची परीक्षा नका घेऊ. आम्हाला काही चुकी झाली असेल तर नक्कीच माफ करा, क्षमा करा, दया करा, पण आमच्यावर कधी रागावू नका. आणि तुमच्या नक्कीच कृपेचा सागर तुम्ही आमच्यावर नक्कीच टाका. आणि स्वामी महाराज, आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्याकडे काही मागण्याची गरज उरणार नाही आणि आम्ही ते मागणारही नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आमचे स्वामी आम्हाला सर्व काही देतात. म्हणून कमी तर प्रत्येकात जर असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक म्हणजे एकनिष्ठता. ती फक्त आपण ठेवली पाहिजे. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा फक्त आपल्याला अभिमान असायला पाहिजे. म्हणून काही गलिच्छ विचारांची लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बातम्या करतात, आपल्या चारित्र्याविषयी खोटं पसरवतात. त्यांना स्वामी शिक्षा देतीलच आणि नंतर ते देणारच आहेत, यावर फक्त विश्वास ठेवा. आणि स्वामी प्रत्येकाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, बस तुम्हाला एवढंच करायचंय. आणि कोणाविषयी वाईट भावना आणि विचार मात्र नक्कीच ठेवू नका, मग तुमचं बल झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू, स्वामी आहेत ना आणि ते सर्व काही बघून घेतील. तेच आपले करते धरते आहेत आणि तेच आपलं सर्व काही बघत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपलं जीवन सुरळीत चालू ठेवायचं. काही नाते जे असतात ना ते आपल्यासाठी खूपच खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारणं भेटतात. मग एक लक्षात घेतलं पाहिजे, या दुनियात तिघीकडे वापर करणारी लोक आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारी आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून ते मात्र दूर पळत असतात. म्हणून लोकांची समजण्याची चूक आहे. म्हणून आपल्याला परब्रह्म, आपले स्वामी महाराज किंवा देव आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतात आणि कशीही परीक्षा घेऊ शकतात.
म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी चांगल्या मनाने प्रत्येकाशी बोलायचे आणि चांगल्या मनाने खुल्या मनाने आपण प्रत्येकाला नक्कीच मदत करायची आहे. म्हणून कमळ आणि त्यांचे पान हे त्यांच्या पानाच्या अगदी मधोमध राहतात, पण ते तरी त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. म्हणून अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. मग त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहू नये, संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखातून गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि स्वामींचे विचार आपल्या मनात असतील तर नक्कीच आपल्याला देव हे चमत्कार दाखवेल आणि नक्कीच आपल्याला दर्शनही देईल. म्हणून श्री सद्गुरु ज्याला आपल्या कृपा अनुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहराची देवताही वंदन करतात. कळी काळी त्याच्यासमोर लोटांगण घालतो. काम क्रोधही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य आणि साधक अशा अद्भुत महित्म्याला प्राप्त होत असतात आणि भरपूर काही यश त्यांना आयुष्यामध्ये मिळत असतं. म्हणून आयुष्यामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. आणि कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते नक्कीच तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते आणि मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र तुमच्या घडून राहील. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीही अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून ते आपल्याला आशीर्वाद नक्कीच देतील. कारण तुमच्या मागण्यामागे हे जी मर्यादा आहे ना, ती मर्यादा स्वामींपुढे नाही. स्वामी भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती ही महाराजांकडे आली आणि स्वामींना ते म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल ना. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्यागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित मात्र पार पडेल. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना खाण्याचा जन्म भेटेल आणि पण ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. मग आपण त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला पाहिजे आणि कधीही आपण विचार चांगलेच केले पाहिजे. स्वामींविषयी नक्कीच म्हणाल, पूर्ण मनोभावाने भक्ती चांगली केली पाहिजे आणि स्वामींची सेवाही केली पाहिजे. म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्म्यात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक शक्ती, भक्ती इत्यादींचे जर आचरण जीवनात केले तर आध्यात्मिक आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच प्रगती तुमची होईल आणि तुम्ही भरपूर पुढे जाल. म्हणून अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध म्हणून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती ही केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच जीवनात केल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण जीवनात चालले पाहिजे. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ना ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणसं. परंतु नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मात्र काही लागत नाही.
आणि स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास मात्र होणारच आहे. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पायमागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा ही करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिल्या, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो आणि स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच मंदिरात जात असतो किंवा मठात जात असतो. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा हा कधीच पूर्ण करू शकत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आदरस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात आपल्याला देव दिसत असतो आणि त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने, अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील यात भाग नक्कीच आहे. आणि श्रद्धा ही आपली असलीच पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. आणि हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच तर फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. मग हेच तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि ते ओळखलं की स्वामींना तुम्ही ओळखले आणि स्वामींनी तुम्हाला ओळखले असा त्याचा अर्थ नक्कीच मात्र होत असतो. म्हणून आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो. ते पुण्य शिल्लक ठेवावे आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे आहे, अन्यथा नाही. कारण ते पुण्य मग तुमचं वाया जाणार आहे. आणि छोट्या छोट्या कारणासाठी जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वामींचे नामस्मरण किंवा स्वामींना ते मागत असाल तर तुमचं पुण्य हे कमी होत जातं. म्हणून नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने सैरावर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण मात्र होत असते, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ती ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जातो आणि त्याचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येऊ लागतात. आणि ते अनुभव सुद्धा आपण घेतलेच पाहिजे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचं. जीवनात भरपूर लोक तुमच्या समोर आणि तुमच्या सानिध्यात येणार आहेत. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचं मात्र असते. आणि माझे तेच नातं स्वामींचे आहे. आणि तुम्ही स्वामींचे नातं असं असेल तर मग नक्कीच तुम्ही स्वामींशी जुळून घेतले पाहिजे. आणि स्वामींनी तुम्हाला नक्कीच त्यांचा भक्त मानले आहे. आणि तुम्ही स्वामींची भक्ती आणि सेवा ही मनापासून नक्कीच करत आहात. कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या जवळ आहेत असे ते आपल्याला सांगत असतात. जसं की एखाद्या गाडीवर त्यांचं चित्र दिसतं, त्यांनी लिहिलेला संदेश दिसतो, आणि किंवा काहीही असो ते आपल्याला दिसत असतं. या अर्थाने स्वामी आपल्याशी भेटतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू जिथे जाशील ना तिथे मी तुझ्या सोबत आहे, बरं तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, मी एवढा दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली आणि सांगितली म्हणून झाले, मी आहे तर मठ, केंद्र, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुमच्या मनातून अगोदर काढून टाका. कारण स्वामी जगाचे मालक आहेत आणि ते सर्व चालवत आहेत आणि ते सर्व करत आहेत, याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून विसर पडणारं काम झाले, गरज सणणार प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र नक्कीच तुम्ही उचलता आणि नक्कीच तुम्ही नंतर तोंड फिरवता. असं स्वामींची कधीच करू नका आणि स्वामींची कधीच तोंड फिरवू नका. स्वामींना जर तुम्ही मान्य केले असेल आणि ज्यांना ते नवस तुम्ही मान्य केला असेल तर ते नक्कीच फेडायला शिका आणि स्वामींचा नक्कीच ऋण तुम्ही फेडा.
माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून आपण दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा आपण काय स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं करू शकतो आणि आपण किती चांगलं करून पुढे जाऊ शकतो याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून या जगात सर्वच लोक हे आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्यावर वाईट भावना ठेवतात. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त आपण सावध राहून लोकांशी संबंध तसंच ठेवायचे जसं ते आपल्याशी ठेवतात, आणि आपल्याशी ते लांब राहून संबंध ठेवतात तसंच आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचे. म्हणून वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलबाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही. आपल्यावर कितीही बिकट परिस्थिती असली तरी स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतील आणि आपल्याला मदत सुद्धा करतील. आणि स्वामी इतके दयाळू आहेत की त्या संकटातून आपल्याला ते पहिलेच बाहेर काढण्यासाठी काहीतरी पर्याय काढून ठेवत असतात. आणि त्यांना माहिती असतं की याला कसे यातून बाहेर काढायचं ते. म्हणून त्यासाठी फक्त स्वामी भक्तीत तुम्हाला असायला लागतं. निस्वार्थपणे कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म आहे. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुख दुःखाची मनाला लागण अजिबात मात्र होत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपतील आणि समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदारपणा नक्कीच आपल्यात असायला लागतो. आणि तो समजूतदारपणा तुमच्यात असला की तुम्ही भरपूर गोष्टी या समजू शकाल आणि पुढे तुम्ही जाऊ शकाल. म्हणून प्रत्येकाला आदर द्यायला शिका. तुमच्यापेक्षा मोठा असो वा छोटा असो, कोणत्याही रूपात देव येत असतो आणि आपली परीक्षा घेत असतो. म्हणून त्या रूपाने देवच आपल्याला भेटायला आलेत या अर्थानेच आपण पण त्यांच्याशी भेटले पाहिजे आणि त्यांना मान सन्मान हा दिलाच पाहिजे. सुखी आनंदी राहायचे असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्रांकडून असो किंवा परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो, अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी नक्कीच तुमचे होऊन जाईल. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे नक्कीच ध्यान. आणि स्वामी चरणीचं तुम्ही भरपूर काही गोष्टी या स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांच्या चरणी अर्पण केल्या पाहिजे. कारण ज्यामुळे आपल्याला एवढ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत आणि एवढ्या गोष्टी आपल्याला त्यांनीच दिल्या तर आहेत. म्हणून स्वामी कृपा म्हणजे काय तर आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, पण स्वामी परीक्षा घेत असतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामींची कृपाचा अनुभव मला स्वतःला आलाय आणि मी तो अनुभव नक्कीच घेतला सुद्धा आहे. तसेच तुम्ही सुद्धा अनुभवा. फक्त तुम्ही काही न केलं तरी चालेल, मठात नाही गेला तरी चालेल आणि तुमच्याकडे फोटो नसला स्वामींचा तरी चालेल. मोबाईल मध्ये स्वामींचा फोटो उघडा आणि त्यांच्या समोर बसा आणि त्यांचं नामस्मरण करा. मग तुम्ही फोटोकडे नाही बघितलं तरी चालेल, पण मनापासून तुम्ही अगदी निस्वार्थपणे तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण केलं आणि स्वामींची आठवण काढली तरी स्वामी तुम्हाला आपलंसं करतील. एवढे दयाळू आणि आपल्या आईसारखं प्रेम करणारे आपले स्वामी आहेत. आणि स्वामी आपल्यावर आणि आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील विविध आणि व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल फक्त चालू ठेवा. पुढचे पाऊल तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला स्वामी नक्कीच दाखवतील आणि पुढचा मार्गही ते दाखवतील. कारण त्यांची भक्ती आपण केली आहे आणि ते आपल्याला नक्कीच मदत करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र नक्कीच असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर मात्र अवलंबून असतं. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात आढळतात आणि यांचा नाश हा आपण
स्वतःहून केला पाहिजे, नाहीतर प्रगती न होता अधोगतीच नक्की होईल आणि मग आपण चुकीच्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. म्हणून बरेच जणांचं आयुष्य हे दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळेल. म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. असे आपण कधी राहू नये. आणि पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते ना, तसेच भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकांचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. आणि साधकाने तन मन धन पूर्णता विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. आणि स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी सखा आहेत आणि स्वामीच माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. म्हणून स्वामींशी मी नातं हे घट्ट केलं आहे आणि स्वामींविषयी विचारच माझ्या डोक्यात फिरत असतात. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांच्या बाबतीत ते देखील तसेच वाटू देऊ नये. म्हणून अर्थात दुसऱ्यांच्या बाबत वरील गोष्टी कराव्या असे कधीच वाटू देऊ नका. त्याने अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण दुसऱ्यांविषयी जसा विचार करतो ना, तोच विचार आपण स्वतःविषयी करतो हे लक्षात घ्या. आणि तेच देव आपल्याला देत असतो. म्हणून दुसऱ्यांविषयी विचार करताना कधी पण चांगला विचार आपण केला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते. आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो. जीवनात काहीही येऊ द्या, कितीही अघटित घटू द्या, ती एक स्वामींनी केलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास श्रद्धा दृढ असावी, भक्ती सेवा करत राहावी. कल्याणच होणार यात मात्र शंका अजिबात नाहीये. आणि ते कल्याण स्वामीच आपलं करणार आहेत. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, या उलट मदतीचा हात आपण कायम पुढे असणार आहे. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्यात उजळणारा असणार एवढा मात्र विश्वास स्वामींवर नक्कीच आहे. आणि स्वामींवरचा हा विश्वास शेवटपर्यंत आम्ही असाच टिकून ठेवू. जरी पैसे आले किंवा नाही आले, सुख आलं किंवा नाही आलं, तरी स्वामींवरचा विश्वास आणि स्वामींची नाते हे मी असंच ठेवणार आहे आणि तुम्ही असंच ठेवा. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ मोह माया याने पूर्णपणे गुरफडलेला असतो. स्वामींची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती नक्कीच होते. म्हणून सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुण तरुणींच्या मनावर विजयांवर हा ताबा सुटत चाललाय. आणि काम क्रोध मद मत्सर हे षड प्रभू हे नक्कीच त्यांच्या ताबा घेत आहेत. आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहेत. आणि त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज ते न चुकता 11 माळ जप असो, 3 ते 3 अध्याय आणि हे स्वामी चरित्र वाचन असो आणि ध्यान धारणा असो, मग ते त्यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले संरक्षण करून आपल्या जवळ जीवनात सुख शांती समृद्धी प्रदान करतात. आणि अनुभवाचे बोल आहेत आणि ते माझ्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकारे झाले आहेत. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कुणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाहीये. जो तो भावनांशी खेळतो, इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय. स्वामी तसं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि तुमच्याजवळ मी यावे. कारण या पृथ्वी तलावावर भरपूर लोक ही गर्विष्ठ आणि अहंकारी झाले आहेत. आणि कोणताही माणूस नाही, पण एक गोष्ट आहे की मला जी लोक चांगली भेटतात ती भरपूर चांगली आणि तुमच्यात त्यांचा आत्मा हा असतो असं मला वाटतं. स्वामीच मला भेटायला आलेत असं मला वाटतं. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी 2 शब्द प्रेमाने गोड बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागतो. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यासाठी पेक्षा ह्या स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ सत्य आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता, आठवण करता, कामा होता विसरून जाता. भक्ती नाही व्यवहार करता तुम्ही.
तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण हे नक्कीच होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र तुम्ही करू नका आणि स्वामींना जे तुम्ही सांगितलं आहे ते फक्त तुम्ही पूर्ण करा. म्हणून आमचे पाय खेचणारे, आम्हाला खड्ड्यात टाकणारे, आमच्या वाईटावर भरपूर जण आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण आमचा पाठीराखा फक्त आमचे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आम्हाला यातून बाहेर काढणार आहेत आणि बाहेरून त्या प्रत्येक संकटातून ते आम्हाला काढतील आणि जे आमच्यावर येईल. आणि कारण स्वामींची कृपा आमच्यावर आहे ते हे चांगलंच आम्हाला समजलं आहे, कारण आम्ही स्वामींचे नामस्मरण करतो आणि त्यांना आम्ही हाक नक्कीच देत असतो. म्हणून स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाहीये. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. आणि स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल तर शुद्ध अंतकरणाने, एकाग्रतेने, जप ध्यानाने पोहोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावा जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आणि हे प्रकर्षाने लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे, कारण ते भरपूर मोठे व्यक्ती आहेत आणि आपण त्यांच्याविषयी एवढी चांगली भावना ठेवू तेवढी चांगली भावनाही ते आपल्याविषयी ठेवतील. म्हणून इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला आपण रस्ता भेटतो. असे असते स्वामींचे मठ. आणि डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्याला नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार आहे. आणि त्या स्वामी दरबारात तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक दिवशी जरी गेलं तरी चालेल. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवे करायला कधी कुणाचे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच ते करून टाकत असते आणि प्रभावीपणे पार पाडते. आणि ती शक्ती स्वामी यांची आपल्याला सर्व काही दाखवत असते आणि सर्व काही मार्गातून बाहेरही काढत असते. म्हणून त्या स्वामींच्या शक्तीवर विश्वास आपण ठेवायचा आहे आणि अगदी मनापासून ठेवायचा आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये स्वामींची भक्ती करत असताना आणि स्वामींचे नामस्मरण करताना तेवढंच महत्वाचं आहे, तुम्ही वेळेला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. आणि जो व्यक्ती वेळेला महत्व देतो त्याला सर्व काही गोष्टी या वेळेवर भेटतात आणि वेळेवर त्या चुकीच्या गोष्टींमधून तो बाहेर निघत असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचे काम तुम्ही सर्वात आधी करायला शिकले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे काम सर्वात आधी केले की तुम्हाला ती सवय पडून जाईल आणि तुमच्या नक्कीच मार्गात कोणताही अडथळा येणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि हा संदेश आता असाच पुढे ऐकत राहा. नक्कीच तुमचं मनोबल वाढेल आणि तुम्हाला चांगलं वाटेल. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे आहे. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, हे स्वामी समर्था आम्हाला सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा. ही स्वामींचरणी प्रार्थना. मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच. मग अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. आणि मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. माणसाची श्रीमंती, शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरविता येत नाही. माणूस म्हटलं की माणुसकी आलीच आणि ती त्याच्या विचारावर ठरत असते. म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं. फक्त सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं. म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं आणि ते सर्वांहून सुंदर असतं. हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे. म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात, दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात ते काळजीत जगतात आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे आणि हे तर अनिवार्य आहे. म्हणून पण आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील
एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो. म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं आणि तृप्त मन हे समाधानाचं कारण नक्कीच असतं. म्हणून सर्वांच्या भल्यासाठी काहीच नुकसान अनिवार्य असतं आणि मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना, तेव्हा सर्वांचंच नुकसान होत असतं. म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात. तेव्हा ते सामाजिक बांधिलकी विसरलेले असतात. पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःचं जीवन जगू शकत नाही याची जाणीव त्या काहींना असल्याशिवाय हवी आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही. म्हणून कारण तोच आपला मानवधर्म आहे आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे. खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो, त्याच्या क्षमतेनुसार तो त्याची मदतच करतो. म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो आणि जे बोलतो ते खरं बोलतो आणि करता येईल तेवढंच बोलतो. म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो, कारण सज्ञान माणसांना तो फसवू शकत नसतो आणि मग लोकांना देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते आणि लोकांच्याकडून घेण्यासाठीच तो त्यांच्याशी लगड करीत असतो आणि भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो. म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे. म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात व सुज्ञ पण खऱ्या लोकांना हे जमत नसते, कारण ते खरेच बसतात आणि मग वास्तवात शहाणे कमीच असतात पण अज्ञान मात्र अनगणित असतात. आणि हेच भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात. आणि तसेच आपले लोक सुद्धा आपल्यासोबत असतात आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा. तुम्हालाही सगळी लोक जीव लावतील आणि भरपूर तुम्ही पुढे जाल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही. हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो. म्हणून नैतिक मार्गातून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे, ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे आणि आपल्या माणुसकीचं जतन करणे हेच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा योग्य मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे. म्हणून केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी तुम्ही विसरायची नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं. म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधीच चांगली नसतील, कारण वेळ चांगली असेल तर माणूस नक्कीच चांगला असतो, पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईटच असतो. म्हणून मागे नावे ठेवतील हे वाईट असेल तर समोरून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोलले नाही पाहिजे. लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील, पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील. म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट कधी करू नका, कारण एकदा कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडतच असतो. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत आयुष्यात त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधीच लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधी स्मरणही होणार नाही. म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात. म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो. म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येक जण त्रास देईल, पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधीच सोडू नका आणि त्या व्यक्तीला जपून ठेवा. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे असं आपण समजू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो. म्हणून जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडणे इतकी तर नक्कीच मजबूत असते. पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो वा एखाद्याचं मन असो, ते शेवटी बदलतच.
आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेलेही आहेत. म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी किती काही करा, शेवटी तुमच्याकडे निराशा येते आणि ती निराशेला तुम्ही सामना करत असता. रडायचं तर स्वामींसमोर रडा, बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात, कारण स्वामी समर्थ नाहीयेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा, स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि तुम्हाला मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी हे ठरवलंय. असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जोडीत घेतील आणि आपल्या राखेत घेतील आणि बोलतील, बाळा तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला समजून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक पण नाही भेटणार, पण मी तुम्हाला समजून घेईल. म्हणून स्वामी सगळ्यांना समजून घेतात, फक्त आपण स्वामींच्या भक्तीत रमलो पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल पण स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण सलाम करेल आणि स्वामी सोबत आहेतच की, आणि ते मदत तुम्हाला नक्कीच करतील. म्हणून कोणाला पण दुखवताना 1000 वेळा विचार करा, कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आणि बोलणं तर भरपूर वेळेस लक्षात ठेवतात. म्हणून जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, फक्त ते मनाने ओळखतात आणि कर्माने ओळखतात. मग तुमचं मन अगदी निर्मळ हवं आणि कर्म अगदी चांगली हवी, मग तुम्हाला लाखोच्या गर्दीतून सुद्धा स्वामी नक्कीच ओळखतील. आणि शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण फायदा घेणारे इथं भरपूर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील सुद्धा. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यानेच दुखवलं तर दुनियेवरचा सुद्धा आपला विश्वास उडून जातो आणि आपण कोणावर विश्वासही ठेवत नाही. माणूस त्याच्या विकासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते आणि त्याचे व्यक्तिमत्व हे घडतही असते. म्हणून कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून संयम ठेवा, वेळ प्रत्येकाची येते आणि तुमचाही दिवस एक दिवस नक्की जाईल. म्हणून आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी आहेत आणि स्वामी तुम्हाला बरोबरचा रस्ता नक्कीच दाखवतील. आणि आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याचा उत्तर हे म्हणून स्वामी उभे असतात आणि म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीशी आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये, दुःखानंतर सुख येणारच आहे, सुखानंतर दुःख हे येणारच आहे. फक्त आपण तेवढा संयम बाळगला पाहिजे आणि तो संयम आपण ठेवला की स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला सांभाळणार पण नाही. म्हणून आयुष्यात चांगले कर्म करा, बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत. म्हणून माणसाला आयुष्यात नवीन व्यक्ती भेटली की जुन्या व्यक्तीला माणूस लगेच विसरत असतो आणि त्या माणसाला किंमतही देत नसतो. असं कधी करू नये, कारण नवीन व्यक्ती ओळखायला भरपूर वेळ आहे, पण आपली जुनी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि तिला आपण जपलं पाहिजे. आयुष्य भरकडत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या, योग्य रस्ता तुम्हाला नक्कीच सापडेल आणि स्वामींच्या रूपात कोणतरी वेगळा व्यक्ती येऊन तुम्हाला रस्ता दाखवून जाईल. म्हणून माणूस फक्त भ्रमात जगतो, हा माझा तो माझा, पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात आणि जर वेळ तुमची वाईट असेल ना तर सगळे तुमच्यासोबत नक्कीच वाईट असतात. आपण चांगलं असू तर सगळं जग चांगलं आहे आणि वागत पण तसं नसतं. आपण जेवढे चांगले तेवढं लोक आपला फायदा घेत असतात आणि आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतात आणि शेवटी त्यांचं काम झालं की आपल्याला ते विसरून जातात. म्हणून कोण स्वार्थी आणि कोण निर्मळ मनाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी बदल करण्याची. आणि मग तेव्हा आपण खरंच या जगामध्ये भरपूर पुढे जाऊ. म्हणून पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो आणि तो पुसतो आणि मग तुमची विजयाची तारीख नक्कीच ठरत असते. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, तिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते आणि म्हणून तिथूनच सुरुवात खरी आयुष्याची आपली होत असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते
तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येत असतात. म्हणून त्या अडचणींना सामोरे जायला आपल्याला नक्कीच तयार व्हायला लागेल आणि त्या अडचणींना सामोरे गेल्यावरच आपल्याला भरपूर काही बदल आपल्यात दिसतील आणि तेव्हाच आपलं यश आपल्या जवळ येईल सुद्धा. म्हणून अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेत असतो आणि देव बदला घेतल्याशिवाय राहतही नाही. कारण कर्म जर वाईट असतील ना तर त्याचे फळही नक्कीच वाईट मिळणार सुद्धा आहे. म्हणून माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने तो महान होतो आणि महान बनत असतो. म्हणून निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणी. म्हणून या दोघांना तुम्ही कधी विसरू नका आणि कधी यांना सोडू नका. नक्कीच त्यांची सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. आणि परिस्थितीलाच तुम्ही गुलाम बनवा आणि भरपूर यश तुम्ही मिळवा. आणि स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे, जो पण हा व्हिडिओ बघत असेल स्वामी त्याला चांगला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लवकरच त्याच्याकडे नक्कीच गोड बातमी सुद्धा येईल. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात आणि तुम्ही स्वतःची जिद्द आणि तुमची चिकाटी कशी आहे आणि तुमची पॉवर कशी आहे ते तुम्ही नक्कीच विसरत आहात. म्हणून तुमच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे, ती तुम्ही ओळखा आणि जीवनामध्ये भरपूर पुढे जा. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार नक्कीच केला असेल. म्हणून कोणतीही गोष्ट वाईटसाठी होत नाही, ती आपल्या चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही अपयशाला कवटाळून आणि कवथळत बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आणि नव्याने सुरुवात केली की तेवढंच तुम्ही पुढेही जाल. म्हणून चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक आपण विसरून जावी. पाप एवढे सुंदर होऊन येते की ते पाप आहे हे कळूनही आपण त्याला कवटाळतो. आणि म्हणून आपल्याला पाप ओळखायला शिकलेही पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. आणि म्हणून विश्वास हा प्रत्येकावर ठेवा आणि विश्वासघात कधी करू नका. कारण व्यक्तींमध्ये फक्त विश्वासच अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत टिकून आहे आणि ते टिकून आपण ठेवली सुद्धा पाहिजे. म्हणून संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिंकताही येतात आणि त्या युद्धामध्ये तेवढी मजाही येते. म्हणून जिंदगी हा एक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये संयम तुम्हाला ठेवावा लागेल तरच तुमचा विजय मात्र होईल. म्हणून चिंता ही चितेसारखी असते, ती तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. कारण चिंतेत जगाल तर नक्कीच तुमची चिता सुद्धा होऊन जाईल आणि त्याला टाइमही लागणार नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्तपणे जगले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर चांगली केली ना आणि दररोज ती गोष्ट वाढवत राहिली ना त्याला सुद्धा आपण बस जिंकणं असं म्हणू शकतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खरंच असं जिंकूही शकता. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण थोडी थोडी प्रगती दररोज केली तर यश लवकरच आपल्या पायाशी असते. म्हणून चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले असते. म्हणून हळूहळू चलत चला आणि पुढे जात चला. नक्कीच यशाच्या दरवाजापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी करा आणि नक्कीच एकट्याने तुम्ही सगळ्यांना सामोरे जा आणि सगळेच तुम्हाला नंतर सलाम करतील, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधी सोडू नका आणि नक्कीच ती स्वप्ने पूर्ण होतील याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर घेऊन जातात, हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो आणि तेच आपल्याला मार्गही दाखवत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, ध्येयासाठी आतुनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तो इतिहास वाचणारे मग तो इतिहास परत घडवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जिद्द तेवढी नसते. आणि जिद्द असली की तेही इतिहास नक्कीच घडवतील. म्हणून गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कधी कमी मलाही पडलं नाही, कारण स्वामींची सेवा करत असताना भरपूर अनुभव तुम्हाला येतील आणि मलाही आलेत. म्हणून जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तरी तुम्ही का नाही उगवू शकत, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवले पाहिजे. जिंकण्याची मजा तेव्हा येते
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही जिंकून वर येता, मग तुम्हालाही त्याचं सगळं श्रेय जातं आणि तुम्ही तितके कष्टही घेतलेले असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची पावलं ठेवली पाहिजेत. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मग ती व्यक्ती तुम्हाला परत कधीच मिळत नसते आणि परत कधीच तुम्ही ती व्यक्ती बघूही शकत नसतात. म्हणून चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे आणि कोण आहे आणि आपल्या सोबत कोण आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो का नाही. मग आपल्याला यातून माणसं सुद्धा ओळखायला भेटू शकतात. रिकामं पाकिट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडथळ बनत असते. आणि म्हणून तुमचं रिकामं डोकं ठेवू नका आणि त्याच्यामध्ये भरपूर विचार तुम्ही ठेवा आणि फक्त ते चांगले विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे आणि तुमचं यात नुकसान सुद्धा होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात प्रेमाची भीक कधीच मागू नका. ज्या दिवशी देवाच्या मनात असेल त्या दिवशी प्रेम तुम्हाला मिळणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा व्यक्ती गोड बोलला म्हणून लगेच तो चांगला असेल असं नाही, कारण माणूस दिसतो तसा नसतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब सुद्धा हारतं आणि नशीब म्हणतं, हे यश तुम्हाला मी देत आहे. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले ना, ते आपोआप सुटत असतात आणि त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आणि सर्व काही तो तुम्हाला नक्कीच मिळवून सुद्धा देईल. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, कारण त्यामध्ये तुम्हाला लोक भरपूर बोलणार आणि भरपूर तुम्हाला टोमणेही ठेवणार, पण त्यात निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला तर चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. म्हणून स्वतःला किंमत आपण नक्कीच दिली पाहिजे आणि स्वतःची इज्जत सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे. म्हणून नाकर्तेपणाचा परिणाम दरिद्र असतो आणि कुकर्माचा परिणाम सर्वनाश असतो. म्हणून खोटेपणाचा परिणाम हा अपमान असतो आणि कर्म आणि वृत्ती यावर सुखदुःखाचं प्रमाण हे अवलंबून असतं. सत्कर्मातून मिळालेली संपत्ती आणि मनाची स्वच्छता, भावना, सुख समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. अन्य मार्गातून मिळवलेला वैभव सुद्धा तो आनंद मिळवून देण्यास असमर्थ असतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना आयुष्य जगण्याच्या योग्य मार्गाचा सुद्धा अभ्यास करायला हवा आणि तेव्हाच आयुष्याचा प्रवास बिनचूक मार्गाने नक्कीच करता येईल आणि हा मानव जन्म सार्थ होऊन जाईल. म्हणून आपण जसं वागतो त्याहून अधिक न्यायानं वागणारा काही सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसतो आणि तरी सुद्धा आपण ते करीत असेल तर मग आपण स्वतःला इतरांहून शहाणे समजत आहोत असं होईल आणि वास्तवात आपण उत्तम आयुष्य मिळवू शकतो. आणि नसण्याने कारण हेच असते, इथे शिकवण्याचे व सर्व दरवाजे बंद झालेले असतात आणि जेवढे आपले ज्ञान तेवढीच आपली सर्वांगीण प्रगती असते, ती पुढे सरकतच नसते. म्हणून जोपर्यंत माणूस विद्यार्थी तसेच राहतो तोपर्यंत तो शिकत राहतो आणि तो अनुभवी बनत राहतो आणि तोच त्याच्या उन्नतीचा सुयोग्य मार्ग असतो. म्हणून स्वतःच्या मूळ अल्पबुद्धीला पूर्णविराम देऊन वागणे म्हणजे अहंकार असतो आणि तोच आपल्या प्रगतीला रोडा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर दोघा व्यक्तींनी नक्कीच चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून सुखरूप आयुष्य जगण्यासाठी जसा पैसा ठेवावा असावा लागतो, तसंच खात्रीशीर सुखासाठी चांगल्या कामाचाही ठेवा असावा लागतो. फक्त संपत्ती असून सुखी जीवन लाभत नाही, त्याचबरोबर ती संपत्ती सन्मार्गातून मिळवलेली असावी लागते. म्हणून जिथं न्याय आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं ईश्वर कृपा आहे आणि जिथे ईश्वर कृपा आहे तिथं समाधानी जीवनाची खात्री आहे आणि ती खात्री आपण नक्कीच बाळगली पाहिजे. म्हणून जिंकणारा प्रत्येक जण मर्द नसतो आणि पराजित होणारा प्रत्येक जण नामर्द नसतो, कारण प्रत्येकाची प्रत्येक वेळ अनुकूल नसते. मात्र प्रयत्नशील प्रत्येक वेळी वेळेचा गुलाम नसतो, तो त्याच्या प्रयत्नांचा परिणाम प्रतिकूल वेळेस दाखवून देतोच आणि नक्कीच ते परिणाम चांगलेही असतात. म्हणून खोटं बोलायला जेवढी निर्लज्ज असावी लागते ना, त्याहून सत्य पचवायला शतपट धैर्य असावं लागतं. म्हणून मनासारखं घडतं ते सत्य आणि मनाविरुद्ध घडतं ते असत्य
अशी मानसिकता असणं म्हणजे हुकुमशाहीची विचारधारा होय आणि यालाच अन्याय म्हणतात आणि नव्हे मूर्खता म्हणणं जास्त योग्य होईल. आणि जो स्वतःला माणूस समजतो तो स्वतःच्या नफा नुकसानीवर सत्य असल्याची व्याख्या बदलत नसतो आणि माणुसकीला काळीमा फासत नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मनासारखं होत असेल आणि नसेल ना तर राग अनावर होणं, दुसऱ्याला दोष देणं किंवा नक्की त्या गोष्टी करणं हे सर्व अज्ञानपणाचे लक्षण आहे आणि ते तुम्ही अजिबात करू नका. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. घटना बदलतात आणि नसतात, म्हणून घटना या त्याच राहत असतात. पण आपल्यालाच बदलावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलणं म्हणजेच परिस्थिती जुळवून घेणं. आणि तेव्हाच माणूस स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शानदारपणे जगण्यास सक्षम बनवू शकतो. आणि बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर करावाच लागतो आणि तो आपल्याला करावाच लागेल. म्हणून शब्दांना वजन असतं, पण हे बोलणाऱ्याच्या शारीरिक वजनावर अवलंबून असतं आणि तेच आपण ते बोलण्यावरून ते शिकतही असतो. म्हणून तर त्याचं ज्ञान, सत्यता, कार्यक्षमता आणि आचरण यावर अवलंबून असतं. म्हणून अन्यथा कोणी कितीही बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नसतं. आणि शब्द वजनदार बनवण्यासाठी अखंड तपश्चर्येची गरज असते, स्वपरीक्षेसाठी आणि परिश्रमाची तयारी असावी लागते आणि कर्तृत्वाची गरज असते. म्हणून हे सर्व दिसलं तर आपले शब्द वजनदार बनू शकतात आणि लोक त्यांचं पालन नक्कीच करूही शकतात. म्हणून भूतकाळ घडून गेलेला असतो, वर्तमान घडत असतो आणि भविष्य घडणार असते. म्हणून भूतकाळावर वर्तमान अवलंबून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असते. म्हणून आज खूप महत्वाचा आवाज असतो आणि तोच उद्याचा भूतकाळ आणि भविष्यही तोच असतो. म्हणून वर्तमान जसा असतो तसंच माणसाचं जीवन उद्याही असतं, कारण सर्व काळांना वर्तमानातून जावंच लागतं आणि ते नक्कीच जाईलही. म्हणून ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिंमतवान मानला जातो. मग तो गरीब असो का नसो, मग त्याचा काही फरक आपल्याला पडतही नाही आणि त्याचा फरक तुम्हालाही काही पडला नाही पाहिजे. म्हणून पण ज्याची भावना विनाकष्ट जगण्याची असते तो कुमार्गाचा अवलंब करतो आणि तोच खरा भेडक असतो. आणि मग तो किती श्रीमंत का असेना, माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, नक्की त्याच्या श्रीमंतीवरून. म्हणून अधिकारावरून, शिक्षणावर न टाकता नक्कीच शक्तीवरून, कारण सत्याशिवाय हे सर्व व्यर्थ असतं व आपण सत्यच बोललं पाहिजे आणि सन्मार्गानेच आपण नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून आपल्याशी लोक बोलायचे कमी व्हायला लागले की समजावे आपली प्रगती उत्तम होत चालली आहे आणि लोकांनी बोलावे म्हणून आपला प्रगतीचा मार्ग कोणी बदलत नाही. आणि जवळचे बोलले नाहीत तरी लांबचे बोलतील आणि त्यांना आनंदच होईल, कारण हे आपले शेजारी नाहीत, मात्र आपल्या प्रगतीबरोबर शेजाऱ्यांची चांगली प्रगती व्हावी अशी आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि आजूबाजूचे लोक सक्षम नसतील तर मग आपले गाव सक्षम होईल आणि निगाव नक्कीच सक्षम असेल. म्हणून तर देश सक्षम आहे आणि मग आपली सद्भावना ही अनेकांची प्रेरणा बनायला हवी. आणि ती एकदा का प्रेरणा बनली की भरपूर मोठं सुख आपल्याला लाभेल आणि भरपूर मोठं गोत आपल्याला लाभेल आणि तशीच माणसं आपल्याला या जीवनामध्ये भेटतही जातील. म्हणून सुख जेवढं हवं असतं तेवढं दुःख घ्यावं लागतं असतं. आणि मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल, किती संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकत असते, बाकी संपून जात असते. म्हणून किती हुशारकी मारली ना तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत आपल्याला मिळत असते आणि त्याहून किंमत जास्त मिळतही नाही. म्हणून पाठीमागील काळात किंवा आज आपण काय होतो किंवा आहे हे महत्वाचे नसते, किंवा उद्या कसे असायला हवे हे महत्वाचे. आणि त्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि आपलं चुकीचा विचार काढून टाकले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होईल, विचार सकारात्मक बनतील आणि वाद टळतील आणि मानसिक सुख मिळून समाधान प्राप्त होईल, त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आणि कुटुंबातील ज्याची कल्पना योग्य आहे आणि असेल ती राबवली पाहिजे. आणि यामुळे सर्व चिंता दूर होतील, उत्साह वाढून जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल आणि अहंकार सोडल्याचा फायदा नक्कीच तुम्हाला कडून ते मिळत असेल. आणि म्हणून आपण ते नक्कीच काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगल्या मनापासूनही केलं पाहिजे. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, परिस्थितीला आड करून आपले दोष दडवणारे आणि अनेक माणसे या जगामध्ये आढळत असतात. पण आपली जी परिस्थिती आहे आणि ती आपल्या कर्माने तयार झालेली असते. म्हणून परिस्थितीला माणूस घडवीत असतो, मात्र जेव्हा परिस्थिती माणसाला घडवते तेव्हा तो परिस्थितीच्या ताब्यात असतो आणि मूळ परिस्थितीला बदलेच
हेच तर माणसाचं काम आहे, कारण तो बुद्धिमान आहे आणि प्राण्यांना आपली परिस्थिती बदलता येत नाही. म्हणून आपण जर परिस्थितीच्या अधीन गेला तर तो बस एक जीव असेल आणि त्याची वेगळी ओळख काहीच नसेल. म्हणून परिस्थितीचं रडगाणं सोडायला हवं आणि आपलं कर्तृत्व फक्त दाखवायला हवं. म्हणून आयुष्यात आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही म्हणून मी मागे राहिलो असं म्हणणारी अनेक माणसे पावलोपावली आढळतात. म्हणून अगदी शांत राहणारं, संत वाहणारं किंवा झोपावत जाणारं, अडखळं रौद्र रूप धारण करणारं आणि पाणी विविध रूपात आपण पाहतो. मग सृष्टीला जीवदान देणारं, स्वच्छ करणारं आणि सौंदर्य मिळवून देणारं, निवारा बनवून देणारं आणि कितीही वर्णन केले तरी त्याचे कार्य संपत नाही. असं हे पाणी म्हणजे सर्वांचं जीवन आहे आणि एकट्या पाण्याचे गुणविशेष समजले तरी जीवन कसे वागावे हे आपल्याला कळेल. आणि अशा नक्कीच दररोज घडणाऱ्या घटना काही ना काही संदेश देऊन जातात आणि त्यांना समजून घेतलं तर वेगळा गुरु आपल्याला होऊ शकतो. आणि कोणाच्याच बाजूने मागून माणूस मागे राहणार नाही, पण ज्ञानाचे भांडार असलेल्या या सृष्टीलाच गुरु माना आणि आपलं माणूस पण सिद्ध आपण करायला हवं. रोजच्या आयुष्यात सहजतेने जगण्यातील कुणाचा तरी आधार असेल तर काळजी नसते, पण आधार कायमचा तुटला तर आयुष्य अंधरामय होऊन जाते आणि आधारावर जगलेले जीवन परावलंबी असते. आणि अशा जीवनात स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं आणि ते जगण्यास कठीणही असतं. म्हणून आधार हे न्यूनगंडाचं उगमस्थान असते आणि आधारहीन राहून स्वाभिमानाने जगण्यात जो आनंद नक्कीच असतो तो आनंद आणि आधार घेऊन जगण्यात नसतो. म्हणून आधार न घेता प्रत्येक काम करीत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तो माणूस स्वावलंबी आणि स्वावलंबी बनतो. म्हणून धाडसाशिवाय आधार तोडता येत नाही आणि आधार तोडल्याशिवाय कामात तरवेज बनता येत नाही. आणि काम उत्तम करता आले की अपराधी आवश्यकता नसते आणि अपराधीपणाची आवश्यकता आपण मिटून नक्कीच टाकत असतो. म्हणून दुसऱ्याचं मन आणि भलं चिंतनाराचं स्वतःचं भलं होतं. म्हणून आपण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाराचं स्वतःचं वाईट होत असतं. आणि कपटी मन अधोगतीचं लक्षण आहे, कोणतीही कष्ट केली तरी पूर्ण न पडण्याचं लक्षण आहे. म्हणून जिथं आत्मा अशांत आहे तिथं नैराश्य आहे आणि माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान वर्तणुकीचं लक्षण आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी आपली भावना निर्मळ असायला हवी आणि माणसाची प्रगती, सुख, दुःख आणि आनंद आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असतं, लागलं तेव्हा ते लगेच कोणालाच बाधत नसतं, उलट सर्वांना ते आनंद देत असतं आणि सर्वांना अगदी आनंदित ठेवतही असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी आनंदित ठेवत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पुढे हा संदेश नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.